जिल्ह्यातील शाळा आज बंद। धापेवाडा ते पाटण सावंगी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी। मुख्यमंत्र्यांकडून नागपूर शहरासह जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम सज्ज। नागपूरचे जिल्हाधिकारी पांडुर्णा गावामध्ये दाखल। गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पूरस्थिती। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद। काही भागामध्ये जनजीवन विस्कळीत। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना। पुलावरून 5 वाहनं नदीमध्ये कोसळून 10 जणांचा मृत्यू। वडोदरा आणंदला जोडणारा रस्ता बंद। आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा। निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत गायकवाडांनी कर्मचाऱ्याला फटकावलं। संजय गायकवाड यांच्या आरोपानंतर आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचं पथक दाखल। एफडीएच्या पथकाकडून आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये अन्नाची तपासणी। पक्षातल्या कोणीही माध्यमांशी संवाद साधू नका। मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद नको। 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। आझाद मैदानामधील आंदोलक शिक्षकांची शरद पवारांनी घेतली भेट। शिक्षकांवर मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ। पवारांकडून खंत व्यक्त। सरकारने आजच्या दिवसातच जीआर काढण्याची मागणी। पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला। महापालिकेचा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती। पुण्यातील रामटेकडी सय्यदनगरमधील घटना। माझा मुलगा उपचारासाठी मुंबईला जात होता। अपघातानंतर आमदार सुरेश धस यांची माहिती। अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक। केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध। पाटण्यातील आंदोलनामध्ये राहुल गांधी सुद्धा सहभागी।